बॅलन्स चेक करा असं आदिती तटकरे यांनी या संदर्भात 1500 रुपये कधी येणार याची वाट पाहत असणाऱ्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आणि टेन्शन वाढवणारी बातमी। जर तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच महत्त्वाची अपडेट तुमच्यापासून लांब जाणार नाही। याच दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचे वाटप बहिणींच्या खात्यावरती सुरू झालेलं आहे। जवळपास आतापर्यंत 1,77,00,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या। सर्वात मोठी बातमी, महायुती सरकारचा सर्वात मोठा निर्णय। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च एप्रिल महिन्याचे थकीत 3,000 रुपये जमा होण्यास वेग आलेला आहे। सर्वात मोठा निर्णय सरकारने लाडक्या बहिणींसाठी घेतलाय। जे बहिणींचे थकीत पैसे होते ते पाठवण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या 72 तासांमध्ये हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत। राज्यातील कोट्यावधी बहिणी ज्या क्षणाची गेल्या 2 महिन्यांपासून चातकासारखी वाट पाहत होत्या आणि आता अखेर हा आनंदाचा क्षण आलेला आहे। राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली असून रखडलेल्या हप्त्यांचे वितरण युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले। अनेक तांत्रिक अडचणी किंवा बँकेचे सर्व्हर डाऊन, केवायसीची पडताळणीमुळे रखडलेले मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास थेट डीबीटी पासून सुरुवात करण्यात आली आहे। ज्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनाच हे पैसे मिळतील असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा येऊ लागलेले आहेत। ज्या बहिणींना अद्याप हे पैसे मिळालेले नाही तर त्यांच्यासाठी सरकारने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। ते म्हणजेच पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मानधन वाटपाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे अशी अधिकृत माहिती मंत्रालयाकडून मिळालेली आहे। त्यामुळे कोणत्याही बहिणींनी घाबरून जाण्याची गरज नाही किंवा बँकेमध्ये सुद्धा गर्दी करण्याची गरज नाही। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओकडे जरा लक्ष द्या। हे बघा, तुमचे मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नाहीये तर अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये, कारण हे पैसे वाटप सुरूच राहणार आहे। तर ही मानधन वाटपाची प्रक्रिया जी आहे ती अहोरात्र सुरूच राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी बँकेकडून मेसेज येऊ शकतो। फक्त याच्यासाठी काहीतरी वेळ लागू शकतो, म्हणजेच पैसे एकाखट्टे न येता टप्प्याटप्प्याने सुद्धा जमा होतात। हे बघा, सरकारने याद्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींचे नाव पहिल्या यादीमध्ये असते, म्हणूनच त्या बहिणींना आधीच पैसे भेटतात आणि काही बहिणींची नावे दुसऱ्या यादीत असल्यामुळे त्यांना उशिरा पैसे मिळतात। काही बहिणींना वाटतं आधीच पैसे आले की आमचे पैसे बंद झाले का, पण असं नाही, यादी बदल होत असते। आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे निधी का रखडलेला होता तर प्रशासकीय कारण सुद्धा आता समोर आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेत मिळाल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे का आले नाहीत असा प्रश्न सर्व राज्यातील बहिणींना पडलेला होता। याबाबत बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। तर प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि आर्थिक वर्षाच्या अखेर खात्याची पुनर्रचना केली जाते, तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या बोगस अर्जांची पडताळणी सरकारने केवायसी अनिवार्य केली होती। तसंच 30 एप्रिल पर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये लाखो बहिणींची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। ही संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे आता प्रशासनाने निधीचा मार्ग मोकळा केला असून थेट बहिणींच्या खात्यावरती हे पैसे वर्ग केले जात आहेत। महत्त्वाची अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे।
त्यामुळेच महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.